सो आता आपण बघूया ॲक्सिस डिटर्मिनेशन आणि मग यात आपण ॲक्सिस डेव्हिएशन पण बघणार आहोत. आता आपण माहिती नॉर्मली आपल्या हार्टमध्ये करंट कसा फ्लो होतो, एस ए नोडपासून सुरू होतो, मग खाली ए बी नोड, मग बंडल ऑफ फिश, असेच तो फ्लो होत जातो. म्हणजेच आपल्या हार्टच्या बेसपासून अपेक्सपर्यंत तो करंट फ्लो होत जातो. सो आपल्या करंटची नॉर्मल डिरेक्शन काय होणार, ज्यालाच आपण म्हणतो ॲक्सेस. सो या करंटची नॉर्मल ॲक्सेस कशी असणार आहे, डाऊनवर्ड्स. का डाऊनवर्ड्स, कारण बेसपासून खाली अपेक्सकडे चाललं आहे. बॅक टू फ्रंट, मागून असं पुढे येतं आहे. सो फॉरवर्ड्स आणि लेफ्टकडे चाललं आहे ना, ॲक्सेस थोडंसं आपल्या लेफ्टला टिल्टेड असतं. सो टुवर्ड्स लेफ्ट. सो आपल्या करंटची नॉर्मल डिरेक्शन कशी असते, डाऊनवर्ड्स, फॉरवर्ड्स आणि टुवर्ड्स लेफ्ट. सो आता करंटची नॉर्मल ॲक्सेस अशी असते आणि हीच ॲक्सेस, ही जी नॉर्मल डिरेक्शन आहे, ही आपण वेगवेगळ्या 12 लीड्सनी बघतो. सो ते 12 लीड्स स्वतःच्या POVने बघतात आणि मग अकॉर्डिंगली आपल्याला ते वेव्स देतात ECGमध्ये. सो ह्याची करंटची नॉर्मल डिरेक्शन काय झाली आपली, डाऊनवर्ड्स, फॉरवर्ड्स आणि टुवर्ड्स लेफ्ट. आणि ही जी डिरेक्शन आहे ही आपण 12 लीड्सनी बघतो आणि प्रत्येक लीड त्यांच्या POVने वेव्स बनवतात. फॉर एक्झाम्पल, आता जे आपलं AVR असतं, AVR लीडची डिरेक्शन कशी आहे, वरती, राईट साईडला, वरच्या कोपऱ्यात. म्हणजेच प्रॉपर अपोजिट झालं ना. आपण आत्ता काय सांगत होतो, डाऊनवर्ड्स, टुवर्ड्स लेफ्ट. आणि AVRची डिरेक्शन कशी आहे, अपवर्ड्स, टुवर्ड्स राईट. सो प्रॉपर अपोजिट डिरेक्शन होणार. यामुळे जे आपले AVR लीड आहे त्यात सगळ्या वेव्स नेगेटिव्ह असतात. त्यात P वेव्हचं नेगेटिव्ह डिफ्लेक्शन असतं, QRSचं नेगेटिव्ह डिफ्लेक्शन असतं, तुमच्या T वेव्हचं नेगेटिव्ह डिफ्लेक्शन असतं. आता हे नेगेटिव्ह डिफ्लेक्शन का असतं कळायला आपल्याला, कारण ह्याचे डिरेक्शन इज प्रॉपर एक्झॅक्ट अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ करंट. सो आता जर हे सेम डिरेक्शनमध्ये असतील तर पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसणार, जर अपोजिट डिरेक्शनमध्ये असतील तर नेगेटिव्ह डिफ्लेक्शन दिसणार. त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं की AVR लीडमध्ये नेहमी तुम्हाला सगळं नेगेटिव्ह दिसणार, सगळं इन्व्हर्टेड दिसणार. जर चुकून कधी पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसलं म्हणजेच लीड्स चुकीचे लावले, तुमच्या स्टाफने लीड्स चुकीचे लावलेत म्हणून तुम्हाला पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसतंय. असंच लक्षात ठेवायचं की जी आपली लीड 1 आहे त्यात कधी जर तुम्हाला P वेव्ह इन्व्हर्टेड दिसली, ह्याचा पण अर्थ हेच होतो की तुम्ही उलटे पुलटे लीड्स लावलेत म्हणून P वेव्ह इन्व्हर्टेड आहे. सो उलटं पुलटं तुम्ही लीड लावलेत, लीड्स नीट नाही लावलेत, हे कशावरून कळेल, जर AVRचं पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन आलं किंवा लीड 1मध्ये तुम्हाला इन्व्हर्टेड P वेव्ह दिसली, ह्याच्याने आपल्याला कळतं की काहीतरी गडबड आहे, नीट तुम्ही लीड्स लावलेले नाही आहेत. मग इथे आपण ॲक्सेस बघणार आहोत. ॲक्सेस बघण्यासाठी आपल्याला हे जे आपले लिम्ब लीड्स असतात, 6 लिम्ब लीड्स असतात, हे कामाला येतात. सो नेहमी ॲक्सेस बघण्यासाठी आपले जे 6 लिम्ब लीड्स असतात ते नीट बघायचे असतात. आता नॉर्मली करंट कसा फ्लो होता आपल्याला कळलं आहे, कसं, डाऊनवर्ड्स, फॉरवर्ड्स आणि टुवर्ड्स लेफ्ट. आता काही रिझन्समुळे, ते रिझन्स आपण पुढे बघूया, काही रिझन्समुळे हा जो करंट आहे ना, हा कधी कधी टुवर्ड्स लेफ्ट टिल्ट होतो किंवा राईट साईडला टिल्ट होतं. ह्याला आपण म्हणतो ॲक्सिस डेव्हिएशन. आता नॉर्मल ॲक्सिस आपल्याला माहिती आहे कशी आहे, पण चुकून जर हे जरा लेफ्ट साईडला टिल्ट झालं ते झालं लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन. जर हा करंट जरा राईट साईडला टिल्ट झाला तर झालं राईट ॲक्सिस डेव्हिएशन. सो ॲक्सिस डेव्हिएशन म्हणजे काय असतं कळलं, की करंटचं जे नॉर्मल डिरेक्शन चाललंय ते नॉर्मली चाललंय डाऊनवर्ड्स, फॉरवर्ड्स, टुवर्ड्स लेफ्ट. जर त्यापेक्षा जरा जास्त लेफ्ट साईडला टिल्ट झालं ते झालं LAD, जर जास्त राईट साईडला टिल्ट झालं ते झालं RAD. आता जर रिझन्स आपण पुढे बघूया, पण LAD, RAD ह्याचा अर्थ कळला आपल्याला. आता हे बघा, जर काही रिझन्समुळे लेफ्ट वेंट्रिकल जर मोठं झालं, लेफ्ट वेंट्रिकल मोठं झालं म्हणजेच काय, त्यातले मसल्स पण मोठे होतात. लेफ्ट वेंट्रिकलचे मसल्स मोठे झाले, जर मसल्स मोठे झाले तर त्यांना करंट जास्त लागणार, त्यामुळे करंट त्या साईडला जाणार, करंट लेफ्ट साईडला जाणार. यामुळेच आपल्या करंटची डिरेक्शन आहे दॅट विल बी टिल्टेड टुवर्ड्स लेफ्ट. कळलं काय होतं, जर लेफ्ट वेंट्रिकल मोठं झालं, त्याचे रिझन्स आपण पुढे बघूयात. जर काही रिझन्समुळे लेफ्ट वेंट्रिकल मोठं झालं म्हणजेच काय, लेफ्ट वेंट्रिकलचे मसल्स पण मोठे होणार, त्यामुळे तिकडे जास्त करंट जाणार. आणि तिकडे करंट जातोय म्हणजेच काय, की करंट जर आपलं नॉर्मली ज्या डिरेक्शनमध्ये चाललेला त्यापेक्षा जरा लेफ्ट साईडला टिल्ट होणार, लेफ्ट साईडला करंट जाणार, डिरेक्शन जरा लेफ्ट साईडला टिल्ट होणार. यालाच आपण म्हणतो लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन. सो इथे काय होतं आहे, काही रिझन्समुळे लेफ्ट वेंट्रिकल जरा मोठा झाला, तिथले मसल्स मोठे झाले, त्यामुळे करंट त्या साईडला जास्त जाणार, त्यामुळे करंटची जी नॉर्मल डिरेक्शन आहे
त्यापेक्षा करंट जरा लेफ्ट साईडला टिल्ट होणार. याला आपण म्हणतो लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन. आता हे कशामुळे होऊ शकतं? जे आपलं लेफ्ट व्हेंट्रिकल आहे त्याची साईज कशामुळे वाढू शकते? जर हायपरटेन्शन असेल तर पेशंटला लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन दिसणार आपल्याला. जर आयोर्टिक स्टेनोसिस असेल या केसमध्ये आपल्याला लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन दिसू शकतं. सगळ्यात मेन जर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी झाली, यात काय होतं? हायपरट्रॉफी म्हणजेच लेफ्ट व्हेंट्रिकलचा मसल वाढतं. मसल मास वाढल्यामुळे करंट त्या साईडला जाणार, त्यामुळेच आपल्याला लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन दिसणार. सो लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन कशामुळे दिसू शकतं? हायपरटेन्शनमुळे, आयोर्टिक स्टेनोसिसमुळे किंवा LVHमुळे. सो लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन तर कळलं आहे आपल्याला. आता सिमिलरली काही रिझन्समुळे जर हार्टची राईट साईड मोठी झाली, म्हणजेच राईट व्हेंट्रिकल्समधले मसल्स वाढले, मसल मोठे झाले, यामुळे त्या साईडला जास्त करंट फ्लो होणार. जर करंट राईट साईडला जास्त गेला मग काय होणार? जे नॉर्मल ॲक्सिस होती त्यापेक्षा करंट राईट साईडला जास्त टिल्ट होणार. राईट साईडला टिल्ट झालं त्यालाच आपण म्हणतो राईट ॲक्सिस डेव्हिएशन. सो इथे काय होतं आहे? काही रिझन्समुळे हार्ट राईट साईडला जरा वाढलं आहे, म्हणजेच राईट व्हेंट्रिकल मोठी झाली आहे, राईट व्हेंट्रिकल्समधला मसल मास वाढला आहे. सो त्या साईडला जास्त करंट लागणार. सो जो करंट नॉर्मली सरळ जात होता तो आता राईट साईडला जरा टिल्ट होणार. ह्यालाच आपण म्हणतो राईट ॲक्सिस डेव्हिएशन. आता राईट ॲक्सिस डेव्हिएशन कशामुळे दिसू शकतं? सगळ्यात मेन राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफीमध्ये. राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी कॅन बी ड्यू टू COPD किंवा ओबेसिटी प्लस पल्मनरी हायपरटेन्शनमध्ये सुद्धा. सो राईट ॲक्सिस डेव्हिएशन कळलं आहे. जर राईट व्हेंट्रिकल मोठा झाला तर तिकडे करंट जास्त जाणार, तिकडे जातोय करंट, म्हणजेच करंट नॉर्मलपेक्षा जरा राईटला टिल्ट झाला आहे. ह्याला आपण म्हणतो राईट ॲक्सिस डेव्हिएशन. सो काय बघितलं आपण इथे? की जर आपला करंट आहे, करंटची नॉर्मल डिरेक्शन म्हणजेच करंटची नॉर्मल ॲक्सिस इज डाऊनवर्ड्स, फॉरवर्ड्स आणि टुवर्ड्स लेफ्ट. पण जर काही रिझन्समुळे हार्टची एखादी साईड मोठी झाली, त्यामुळे तिथले मसल्स वाढले, सो करंट त्या साईडला जास्त जाणार. त्यामुळे ज्या साईडचे मसल्स मोठे होत आहेत त्या साईडला आपल्या करंटची डिरेक्शन जरा टिल्ट होणार. ती आता राईटला होऊ शकते, लेफ्टला होऊ शकते अकॉर्डिंग टू द रिझन्स. सो ह्याला आपण म्हणतो ॲक्सिस डेव्हिएशन. ज्या साईडचे मसल्स मोठे होत आहेत त्या साईडला करंटची डिरेक्शन जरा टिल्ट होती, ह्याला आपण म्हणतो ॲक्सिस डेव्हिएशन. आणि हे जे राईट किंवा लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन आहे हे आपण लीड्स थ्रू बघतो, कारण आपल्याला हे सगळं जो करंटचा फ्लो आहे हा कोण सांगतं? आपले लीड्स. टू बी स्पेसिफिक आपले जे लिम्ब लीड्स आहेत ते आपल्याला सांगतायत करंटची डिरेक्शन कशी चालली आहे. सो हे सगळं जे काही डेव्हिएशन आहे हे आपण लिम्ब लीड्समध्ये बघतो. आता इथे आपण डिग्रीमध्ये बघायचं झालं तर जी आपली नॉर्मल ॲक्सिस असते ही -30 डिग्रीपासून +90पर्यंत, हे आपण इथे बघू शकतो, एवढी आपली नॉर्मल ॲक्सिस असते. मग आता आपण जे म्हणतो की लेफ्ट साईडला थोडं टिल्ट होतं आहे, म्हणजेच जर ते -30 पासून -90पर्यंत गेलं तर दॅट इज लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन. तसंच जे आपण ते राईट साईडला टिल्ट झालं म्हणजेच +90 डिग्रीपासून +180 डिग्रीपर्यंत जर ते गेलं, ह्या डिरेक्शनमध्ये गेलं ते होतं राईट ॲक्सिस डेव्हिएशन. सो लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन कळलं आहे, राईट ॲक्सिस डेव्हिएशन कळलं आहे आणि नॉर्मल ॲक्सिस कळलं आहे. आता इथे आपण 3 QRS कॉम्प्लेक्स बघू शकतो. जे पहिलं कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये अख्खं QRS वरच्या दिशेने गेलं आहे, सेकंडवाल्यामध्ये अख्खं खालच्या दिशेने गेलं आहे आणि जे थर्डवालं आहे ह्यात अर्धा आहे. अर्ध QRS पॉझिटिव्ह दाखवते, अर्ध QRS निगेटिव्ह दाखवते. आता जी पहिली केस आहे ह्यात आपलं अख्खं QRSचं पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसतंय. ह्याचाच अर्थ काय? की आपल्या लीडची जी डिरेक्शन आहे आणि करंटची जी डिरेक्शन आहे ती सेम आहे, म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दाखवतं आहे. सो हे पहिलं जे आहे की इट इज प्रीडॉमिनंटली पॉझिटिव्ह. ह्याचाच अर्थ की ज्या डिरेक्शनमध्ये तुमची लिम्ब लीड आहे त्याच डिरेक्शनमध्ये तुमचा करंट चालला आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दाखवतं आहे. सेकंड केसमध्ये अख्खी QRS कॉम्प्लेक्स निगेटिव्ह डिफ्लेक्शन दाखवते. म्हणजेच काय की ज्या डिरेक्शनमध्ये तुमची लिम्ब लीड आहे ना, करंट त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये फ्लो होतं आहे, म्हणून आपल्याला निगेटिव्ह डिफ्लेक्शन दाखवतं आहे. सो जे प्रीडॉमिनंटली निगेटिव्ह आहे ते केव्हा दिसणार? की तुमची लिम्ब लीड ज्या डिरेक्शनमध्ये आहे, करंट प्रॉपर अपोजिट डिरेक्शनमध्ये चालला असेल, तुमची लिम्ब लीड चालली आहे राईटला आणि करंट चाललं आहे लेफ्टला, मग निगेटिव्ह डिफ्लेक्शन दाखवणार. मग आता थर्ड येतं इक्विफेजिक. इक्विफेजिकमध्ये काय दाखवलं आहे की जो आपला QRS कॉम्प्लेक्स आहे अर्ध्याचं पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन आहे, अर्ध्याचं निगेटिव्ह डिफ्लेक्शन आहे.
हे केव्हा होणार, जेव्हा आपलं लिम्बची डिरेक्शन आणि करंटची डिरेक्शन हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, एकमेकांना 90 डिग्रीला आहेत. अशा केसमध्ये आपल्याला अर्ध QRS कॉम्प्लेक्स दिसतं, अर्ध पॉझिटिव्ह दिसतं, अर्ध निगेटिव्ह दिसतं. सो हे जे इक्विफेजिक QRS कॉम्प्लेक्स दिसतं हे केव्हा दिसतं, जेव्हा आपल्या करंटची डिरेक्शन इज परपेंडिक्युलर टू आपल्या लिम्ब लीडची डिरेक्शन. सो हे कळलं. पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन केव्हा, जेव्हा करंटची डिरेक्शन आणि लीडची डिरेक्शन हे दोन्ही सेम असतील तर आपल्याला QRSचं एकदम पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसतं. जर करंटची जी डिरेक्शन आहे दॅट इज अपोजिट टू तुमच्या लिम्ब लीडची डिरेक्शन तर मग आपल्याला नेगेटिव्ह डिफ्लेक्शन दिसतं. आणि जर करंटची डिरेक्शन इज परपेंडिक्युलर टू तुमची लिम्ब लीडची डिरेक्शन तर मग आपल्याला हाफ ऑफ डिफ्लेक्शन दिसतं, म्हणजेच इक्विफेजिक QRS कॉम्प्लेक्स दिसतो. सो आता हेच लॉजिक आपण LED आणि RAD मध्ये कसं वापरतो. आता जर LED असेल, या केसमध्ये काय झालं, तुमच्या लेफ्ट साईडचे मसल्स वाढलेत, लेफ्ट व्हेंट्रिकल वाढलाय, त्यामुळे करंट लेफ्ट साईडला जाणार. सो जर करंट लेफ्ट साईडला जातोय म्हणजेच काय होणार, जी तुमची लेफ्ट साईडची लीड आहे त्यात तुम्हाला पॉझिटिव्ह QRS दिसणार, पण जी राईट साईडची लीड आहे त्यात तुम्हाला नेगेटिव्ह QRS दिसणार. सो काय होतंय, LEDच्या केसमध्ये करंट लेफ्ट साईडला चाललाय, सो जी लेफ्ट साईडची लीड आहे त्यात पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन आणि जी राईट साईडची लीड आहे त्यात नेगेटिव्ह डिफ्लेक्शन. तसंच जर RAD असेल, जर राईट व्हेंट्रिकलची साईज मोठी झाली आहे सो करंट राईट साईडला जाणार. आता जर करंटची डिरेक्शन राईट साईडला झाली आहे म्हणजे तुमची लेफ्ट साईडची लीड आहे त्यात नेगेटिव्ह QRS दिसणार आणि जी राईट साईडची लीड आहे त्यात पॉझिटिव्ह QRS दिसणार. सो इथे लॉजिक कळतं आहे की LED लेफ्ट साईडला डिफ्लेक्शन आहे, सो लेफ्ट साईडच्या लीडमध्ये मोठा पॉझिटिव्ह QRS आणि राईट साईडच्या लीडमध्ये इन्व्हर्टेड QRS. तसंच RAD असेल तर करंट राईट साईडला चालला आहे, सो राईट साईडच्या लीडमध्ये मोठा QRS दिसणार, पॉझिटिव्ह रिफ्लेक्शन दिसणार. पण लेफ्ट साईडच्या लीड्समध्ये लेफ्टची लीड आणि करंट आता उलटं चाललं आहे, सो आपल्याला इन्व्हर्टेड QRS कॉम्प्लेक्स दिसणार. आता आपण हे जे म्हणतोय लेफ्टची लीड आणि राईटची लीड, आता लेफ्टची लीड असते आपली लीड 1, ती आपल्या लेफ्ट हँडला असते, आपण त्याची डिरेक्शन माहिती आहे, लेफ्ट साईडला असते. सो जी आपली लेफ्ट साईडची लीड आहे दॅट इज लीड 1 आणि जी राईट साईडची लीड आहे दॅट इज आपली लीड AVF. सो आपण जेव्हा LED आणि RAD बघतो तेव्हा आपण कोणते दोन लीड्स बघणार, आपली लीड 1 आणि AVF. सो जी लेफ्ट साईडची लीड होती दॅट इज लीड 1 आणि राईट साईडची लीड इज लीड AVF. सो आता पहिली केस बघूया आपण. आता जर लीड 1मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह QRS दिसतोय आणि लीड AVFमध्ये पण पॉझिटिव्ह QRS दिसतोय, म्हणजेच काय, आता लीड 1 आपली कशी असती, अशी डिरेक्शन असते, आपण इथे ॲरो बघू शकतो, त्या डिरेक्शनमध्ये लीड 1 असती आणि AVFची डिरेक्शन आपण बघू शकतो. आता जर ह्या दोन्हीमध्ये पण लीड 1मध्ये पण आणि AVFमध्ये पण आपल्याला जर पॉझिटिव्ह QRS दिसतोय म्हणजेच पेशंटची नॉर्मल ॲक्सेस आहे, कारण करंटची डिरेक्शन कशी असती, डाऊनवर्ड्स आणि टुवर्ड्स लेफ्ट, आणि हे AVF तर डाऊनवर्ड्स आहे, लीड 1 टुवर्ड्स लेफ्ट आहे, आणि यात जर पॉझिटिव्ह दाखवतं आहे म्हणजेच करंट तुमचा लेफ्टला पण चालला आहे, डाऊनवर्ड्स पण चालला आहे. सो जर लीड 1मध्ये पण पॉझिटिव्ह QRS आहे, AVFमध्ये पण पॉझिटिव्ह QRS आहे, म्हणजे पेशंटची ॲक्सेस करंटची डिरेक्शन इज नॉर्मल. मग आता सेकंड केस, जर आपल्याला लीड 1मध्ये नेगेटिव्ह QRS दिसतं आहे आणि AVFमध्ये पॉझिटिव्ह QRS दिसतं आहे, ह्याचाच अर्थ काय, लीड 1मध्ये नेगेटिव्ह आहे म्हणजे करंट लेफ्ट साईडला नाही जाते, करंट राईट साईडला जातोय, म्हणून आपल्याला नेगेटिव्ह QRS दिसतंय ना. सो ह्याचाच अर्थ राईट ॲक्सिस डेव्हिएशन आहे. काय सांगितले इथे आपण, जर लीड 1मध्ये मला नेगेटिव्ह QRS दिसतोय आणि AVFमध्ये पॉझिटिव्ह QRS दिसतोय, ह्याचाच अर्थ लीड 1 कोणत्या डिरेक्शनला असते, लेफ्ट साईडला, पण ते नेगेटिव्ह आहे म्हणजे काय की करंट त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये चाललं आहे, अपोजिट काय आपली राईट साईड. सो इथे येतं राईट ॲक्सिस डेव्हिएशन. सो काय झालं या केसमध्ये, आपल्या लीड 1मध्ये नेगेटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसला, लीड AVFमध्ये पॉझिटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसला. ह्याचाच अर्थ आपल्याला काय कळलं, लीड 1 नेगेटिव्ह दिसतंय म्हणजेच करंट लेफ्ट साईडला फ्लो होत नाही आहे, म्हणजेच काय झालं आहे, राईट ॲक्सिसला डेव्हिएशन झालेलं आहे करंटचं. सो हे झालं आपलं राईट ॲक्सिस डेव्हिएशन. मग आता थर्ड केस, जर आपल्या लीड 1मध्ये पॉझिटिव्ह QRS दिसतोय पण AVF लीडमध्ये नेगेटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतोय, म्हणजेच काय झालं की लीड 1मध्ये पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे, म्हणजे करंट लेफ्टला चालला आहे, पण AVFमध्ये नेगेटिव्ह आहे म्हणजे करंट राईट साईडला नाही चाललं आहे आणि प्रॉपर खाली पण नाही चाललं आहे, करंट खूपच लेफ्टला चाललं आहे,
त्यामुळेच आपल्याला AVF मध्ये निगेटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतोय. सो इथे आपण काय कन्क्ल्यूड करणार की करंट लेफ्टला चाललाय पण खाली नाही चाललाय, म्हणजेच काय की खूपच लेफ्टला चाललंय. सो हे झालं लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन. आता हे एवढं सगळं डोकं लावण्यापेक्षा एक ट्रिक आहे आपल्याकडे की राईट रिचेस लेफ्ट लिव्स. म्हणजेच काय, आता राईट ॲक्सिस डेव्हिएशनमध्ये आपण काय सांगितलं की लीड 1 मध्ये नेगेटिव्ह QRS आहे आणि AVF मध्ये पॉझिटिव्ह QRS आहे. म्हणजेच काय की जी लीड 1 आहे ती खालच्या दिशेने QRS दाखवते, AVF वरच्या दिशेने दाखवते. म्हणजेच हे एकामेकांकडे येत आहे. दीज आर ट्राईंग टू रीच इच अदर. सो हे झालं R फॉर रीच, R फॉर राईट ॲक्सिस डेव्हिएशन. सो जेव्हा आपल्याला हे QRS एकामेकांकडे येताना दिसत आहेत, सो दीज आर ट्राईंग टू रीच इच अदर, म्हणजेच हे झालं राईट ॲक्सिस डेव्हिएशन. पण जे आपले लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन आहे त्याच्यामध्ये आपल्या लीड 1 मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह QRS दिसतात आणि लीड AVF मध्ये नेगेटिव्ह QRS दिसतात. सो यांची डिरेक्शन कशी झाली, लीड 1 मध्ये वरच्या दिशेने चालला आहे तुमचा ॲरो, लीड 2 मध्ये सगळे QRS खालच्या दिशेने चाललेत. सो दीज आर ट्राईंग टू लीव इच अदर, L वरून लीव, L वरून लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन. सो हे बेटर आहे ना, मग असं एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा फक्त डिरेक्शन बघायची की लीड 1 मध्ये जर QRS खाली चाललाय आणि AVF मध्ये QRS वर चाललाय, म्हणजेच दीज आर ट्राईंग टू रीच इच अदर. सो R वरून रीच, R वरूनच राईट ॲक्सिस डेव्हिएशन. तसंच जर लीड 1 मध्ये तुमचं QRS कॉम्प्लेक्स वरच्या दिशेने चाललंय आणि लीड AVF मध्ये QRS कॉम्प्लेक्स खालच्या दिशेने चाललंय, म्हणजेच काय की लीड 1 मध्ये जर पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन आहे आणि AVF मध्ये नेगेटिव्ह डिफ्लेक्शन आहे, सो दीज आर ट्राईंग टू लीव इच अदर, लीव L वरून लीव, L वरूनच लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन. सो इथे आपण काय करतोय, फक्त आपल्याला मतलब आहे लीड 1शी आणि लीड AVFशी. त्यात तुमचा QRS कसा चाललाय, पॉझिटिव्ह चाललाय का नेगेटिव्ह चाललाय, मग त्याच्यानं आपण ठरवायचं. जर ते एकामेकांकडे येत आहेत म्हणजे दे आर ट्राईंग टू रीच इच अदर, म्हणजेच राईट ॲक्सिस डेव्हिएशन. जर ते लांब लांब चाललंय, इफ दे आर ट्राईंग टू लीव इच अदर, म्हणजेच लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन. सो इथे आपल्याला मतलब आहे लीड 1शी आणि AVFची. सो ते दोन्ही बघूनच आपण ठरवणार राईट ॲक्सिस डेव्हिएशन आहे की लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन आहे. जर लीड 1 मध्ये पण पॉझिटिव्ह QRS असेल आणि लीड AVF मध्ये पण पॉझिटिव्ह QRS असेल, म्हणजेच नॉर्मल ॲक्सिस आहे. जर लीड 1 पण पॉझिटिव्ह QRS दाखवते, लीड AVF पण पॉझिटिव्ह QRS दाखवते, म्हणजे नॉर्मल ॲक्सिस आहे. जर लीड 1 मध्ये नेगेटिव्ह QRS कॉम्प्लेक्स आहे आणि लीड AVF मध्ये पॉझिटिव्ह QRS कॉम्प्लेक्स आहे, सो दीज आर ट्राईंग टू रीच इच अदर. सो हे झालं राईट ॲक्सिस डेव्हिएशन. आणि जर तुमच्या लीड 1 मध्ये पॉझिटिव्ह QRS दिसतोय आणि लीड AVF मध्ये नेगेटिव्ह QRS दिसतोय, सो दीज आर ट्राईंग टू लीव इच अदर. सो हे झालं लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन. आणि जर लीड 1 मध्ये पॉझिटिव्ह दिसतंय, लीड AVF मध्ये पण पॉझिटिव्ह दिसतंय, सो हे झालं तुमचं नॉर्मल ॲक्सिस. सो आता आपण एक एक्झाम्पल बघूया. इथे पहिल्या लीडमध्ये, लीड 1 मध्ये आपलं QRS कॉम्प्लेक्स इज प्रॉमिनंटली नेगेटिव्ह आणि लीड AVF मध्ये QRS इज प्रॉमिनंटली पॉझिटिव्ह. सो लीड 1 खाली चालली आहे, AVF वर चाललं आहे. दीज आर ट्राईंग टू रीच इच अदर. सो R वरूनच येतं राईट ॲक्सिस डेव्हिएशन, कारण आपण मग असे बघितलंय राईट रीचेस लेफ्ट लिव्स. सो इथे आपल्याला काय दिसतंय, जे लीड 1 आहे त्यात आपलं QRS खाली चाललं आहे, नेगेटिव्ह डिफ्लेक्शन आहे आणि AVF मध्ये पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन आहे. सो एकामेकांच्या दिशेने चालले, दीज आर ट्राईंग टू रीच इच अदर. हे झालं राईट ॲक्सिस डेव्हिएशन. मग सेकंड एक्झाम्पल बघूयात. इथे लीड 1 मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसतंय QRSचं, लीड AVF मध्ये QRSचं नेगेटिव्ह डिफ्लेक्शन दिसतंय. सो दीज आर ट्राईंग टू लीव इच अदर. एक वर चाललंय, खाली चाललंय. सो दीज आर ट्राईंग टू लीव इच अदर. L वरूनच लीव, L वरूनच येतं लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन. सो हे जर जवळजवळ येत आहेत ते झालं राईट ॲक्सिस डेव्हिएशन, जर हे लांब लांब जात आहेत ते झालं लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन. आणि जर दोन्ही पण वरच्या दिशेने चालले आहेत, जर दोन्हीमध्ये पण पॉझिटिव्ह QRS असेल ते झालं नॉर्मल ॲक्सिस. सो हे आपल्या सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं, लीड 1 मध्ये पॉझिटिव्ह, AVF मध्ये नेगेटिव्ह. सो हे लांब चाललेत, हे झालं लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन. आणि हे लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन बघून आपण काय सांगू शकतो की दिस कॅन बी ड्यू टू हायपरटेन्शन किंवा आर्टिक स्टेनोसिस किंवा सगळ्यात मेन लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. मग आता नेक्स्ट आपण बघूया चेंबर हायपरट्रॉफी. आता आपल्याला माहिती आहे हार्टचे 4 चेंबर्स असतात, राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. आता जेव्हा एट्रियममध्ये एनलार्जमेंट होती
तेव्हा आपण म्हणतो एट्रियल एनलार्जमेंट, म्हणजेच राईट एट्रियल एनलार्जमेंट किंवा लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंट. आता हे काही एवढे मोठे नसतात की ह्यांच्यामध्ये हायपरट्रॉफी होईल. ह्यांच्यात हायपरट्रॉफी होऊच नाही शकत, ते फक्त एनलार्ज होऊ शकतात. सो जेव्हा एट्रियामध्ये एनलार्जमेंट होती त्याला आपण एनलार्जमेंटच म्हणायचं. पण जेव्हा वेंट्रिकल्समध्ये एनलार्जमेंट होती, वेंट्रिकल्स मुळातच मोठे असतात, ते जर अजून एनलार्ज झाले तर त्यांच्यामध्ये हायपरट्रॉफी होती. तर जेव्हा वेंट्रिकल्स इन्व्हॉल्व्ड असतात तेव्हा आपण हायपरट्रॉफी शब्द वापरायचा. दॅट इज लेफ्ट वेंट्रिकल हायपरट्रॉफी आणि राईट वेंट्रिकल हायपरट्रॉफी. सो हे क्लिअर झालं. जेव्हा एट्रियामध्ये हा विषय होतो तेव्हा आपण म्हणणार एट्रियल एनलार्जमेंट, RAELAE. जर वेंट्रिकल्समध्ये हा विषय झाला, जर वेंट्रिकल्सचा मसल मास वाढला, मग ते आपण म्हणतो हायपरट्रॉफी, दॅट इज LVH RVH. आता पहिलं आपण एट्रियाचं बघू. एट्रियामध्ये आपण काय सांगितलं, एट्रियामध्ये एनलार्जमेंट होती आणि एट्रिया इज रिलेटेड टू कोणती वेव्ह, पी वेव्ह. हे आपल्याला माहिती आहे. पी वेव्ह कशी बनती, एट्रियल डिपोलरायझेशनमुळे पी वेव्ह बनती. म्हणजेच जेव्हा आपला करंट SA नोडपासून AV नोडपर्यंत जातो, तो जाता जाता आपल्या एट्रियाला डिपोलराईज करून जातो, म्हणजेच आपल्या एट्रियाला कॉन्ट्रॅक्ट करून जातो आणि ह्याच्यामुळेच बनते आपली पी वेव्ह. सो आपण जे एट्रियल एनलार्जमेंट आहे हे कशात बघणार, ऑब्व्हियसली पी वेव्हमध्ये बघणार, कारण आपल्याला माहिती आहे पी वेव्ह इज रिलेटेड टू युअर एट्रिया. टू बी स्पेसिफिक, पी वेव्ह इज रिलेटेड टू युअर एट्रियल डिपोलरायझेशन. सो जर एट्रियामध्ये एनलार्जमेंट झाली तर ती कुठे बघायची आहे, पी वेव्हमध्ये. आता पी वेव्ह आपली एकच बनते, पण एट्रिया दोन असतात. आता हे जे दोन एट्रिया आहेत आपले, राईट एट्रिया आणि राईट वेंट्रिकल, पहिलं कुठे होणार डिपोलरायझेशन, लॉजिकली SA नोड कुठं असतं, राईट एट्रियामध्ये. सो पहिलं आपलं राईट एट्रिया डिपोलराईज होणार आणि मग आपलं लेफ्ट एट्रिया डिपोलराईज होणार. सो त्यामुळे जी पी वेव्ह आहे त्याचं फर्स्ट हाफ असतं राईट एट्रियाचं, सेकंड हाफ असतं लेफ्ट एट्रियाचं. सो आता जर राईट एट्रियल एनलार्जमेंट झालं तर आपल्याला घोटाळा दिसणार पी वेव्हच्या फर्स्ट हाफमध्ये, आणि जर लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंट झालं तर आपल्याला घोटाळा दिसणार पी वेव्हच्या सेकंड हाफमध्ये. आता ते कसा घोटाळा दिसणार ते आपण पुढे बघूया. पहिलं आपण बघूया राईट एट्रियल एनलार्जमेंट. आता जेव्हा राईट एट्रियल एनलार्जमेंट होती, एनलार्जमेंट झाल्यामुळे करंट पण खूप जास्त पास होणार. जर करंट खूप जास्त पास होते, व्होल्टेज वाढणार, आणि व्होल्टेज वाढणार म्हणजेच काय की आपल्या वेव्सची हाईट वाढणार. त्यामुळे जी पी वेव्ह आहे ती एकदम टॉल होऊन जाती, पीकला जाते. ह्यालाच आपण म्हणतो पी पल्मोनेल. आता पी पल्मोनेल का म्हणतोय, पल्मोनेल म्हणजेच पल्मनरी, दॅट इज आपल्या लंग्सच्या रिलेटेड असतं. सो हे असे जे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये हिस्ट्री ऑफ COPD दिसतं किंवा काही लंग रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स दिसतात, आणि ह्या रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्समुळे राईट एट्रियावरचं प्रेशर वाढतं, आणि राईट एट्रियावर प्रेशर वाढल्यामुळे त्याची साईज वाढते. सो रेस्पिरेटरी रिझन्समुळे, रेस्पिरेटरी डिसीजमुळे राईट एट्रियावर प्रेशर वाढतं आणि त्यामुळेच राईट एट्रियाची साईज वाढते, ज्याला आपण म्हणतोय राईट एट्रियल एनलार्जमेंट. सो इथे काय होतं, राईट एट्रियाची साईज वाढल्यामुळे जो पी वेव्हचा फर्स्ट हाफ आहे तो एकदम टॉल आणि पीक्ड दिसतो आपल्याला, आणि फर्स्ट हाफ वर गेला तर सेकंड हाफ पण थोडा वरती जाणारच. आपण इथे बघू शकतो डायग्राममध्ये कसं दिसतंय, टॉल आणि पीक्ड पी वेव्ह दिसते, आणि ह्याला आपण म्हणतो पी पल्मोनेल. सो जेव्हा राईट एट्रियल एनलार्जमेंट असते तेव्हा आपल्याला पी पल्मोनेल दिसतो, आणि ही जी हाईट आपण सांगतो ना की एकदम टॉल आणि पीक्ड पी वेव्ह झालेली असती, ही हाईट इज मोर दॅन 2.5 mm. सो म्हणजेच काय झालं की 2 ते 3 छोटू बॉक्सेसपेक्षा जास्त लांब, जास्त टॉल तुमची पी वेव्ह दिसली, मग ते झालं तुमचं पी पल्मोनेल. काय बघायचं, पी वेव्ह दिसली मग ती हाईट मोजायची, पी वेव्हची हाईट किती आहे. जर ती 2 ते 3 स्मॉल बॉक्सेसपेक्षा जास्त असेल म्हणजेच ही टॉल आणि पीक्ड पी वेव्ह झाली आहे, अँड दिस इज ड्यू टू राईट एट्रियल एनलार्जमेंट. आता असा प्रश्न पडतो की लीड्स आपल्याकडे 12 असतात, पी वेव्ह कोणत्या लीडमध्ये बघायची. सो हे नेहमी लक्षात ठेवायचं की पी वेव्ह ही नेहमी लीड 2मध्ये बघायची. रिझन काय, लीड 2 म्हणजे कोणती डिरेक्शन सांगितलेली आपण, लेफ्ट लेगची डिरेक्शन, आणि जे आपला करंट असतो त्याची डिरेक्शन पण कशी असते, जो SA नोडपासून AV नोडकडे चाललाय तो कसा चाललाय, डाऊनवर्ड्स आणि टुवर्ड्स लेफ्ट, आणि तीच डिरेक्शन होती आपल्या लीड 2ची. लीड 2 पण कसं आहे, डाऊनवर्ड्स आणि लेफ्ट लेग आहे, सो लेफ्ट साईडला. त्यामुळे पी वेव्ह नेहमी लीड 2मध्ये बघायची. रिझन काय की पी वेव्हचा ॲक्सेस इज सेम ॲज लीड 2चं ॲक्सेस. सो पी वेव्ह ही नेहमी आपण लीड 2मध्ये बघतो. सो आता आपण बघूया लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंट.
आता जर लेफ्ट एट्रिया वाढला, त्याची साईज वाढली त्यामुळे त्याला करंट पण जास्त जाणार, त्यामुळे व्होल्टेज वाढणार. त्यामुळे आपल्या पी वेव्हचा जो सेकंड हाफ आहे तो जरा टॉल येणार, म्हणजे नॉर्मल जो फर्स्ट हाफ आहे त्यापेक्षा जरा हा उंचवलेला जाणार. जर हा उंच झाला तर मध्ये एक नॉच पडणार. ऑल्सो आता हे मोठं झालं आहे लेफ्ट एट्रिया, त्यामुळे त्याला डिपोलराइज व्हायला पण जरा जास्त वेळ लागणार. जर टाईम वाढतोय तर पी वेव्ह अजून ब्रॉड होणार नॉर्मलपेक्षा. त्यामुळे आपल्याला इथे ब्रॉड आणि नॉच्ड पी वेव्ह दिसते. नॉच्ड म्हणजे जसं एम सारखी पी वेव्ह दिसते, दॅट इज बायफेजिक पी वेव्ह दिसते. सो ही ब्रॉड आणि नॉच्ड पी वेव्ह जी असते ह्याला आपण म्हणतो पी मायट्रेल. मायट्रेल का म्हणतो, कारण हे जे लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंट होतं हे 2 रिझन्समुळे होऊ शकते, इधर मायट्रल स्टेनॉसिसमुळे किंवा मायट्रल रिगजिटेशनमुळे. सो हे मायट्रल स्टेनॉसिसमुळे होतं आहे किंवा मायट्रल रिगजिटेशनमुळे होतं आहे. म्हणजेच जर तुमच्या मायट्रल वॉलमध्ये काही लिकेज आलं किंवा ब्लॉकेज आलं, यामुळे लगेच तुमचं लेफ्ट एट्रिया एनलार्ज होणार. सो इथे सगळं तुमच्या मायट्रल वॉलमुळे होतं आहे, त्यामुळे आपण ह्याला म्हणतो पी मायट्रेल. मग अशी लंग्समध्ये काही प्रॉब्लेम आला त्यामुळे आपल्या राईट एट्रियावर प्रेशर पडत होतं आणि राईट एट्रिया एनलार्ज होत होता, त्यामुळे तेव्हा आपण म्हटलं पी पल्मोनेल. आता इथे मायट्रल वॉल्वमुळे घोटाळा झाल्यामुळे लेफ्ट एट्रिया एनलार्ज होते, त्यामुळे आपण म्हणतोय पी मायट्रेल. सो इथे आपण काय सांगितलं, लेफ्ट एट्रिया एनलार्जमेंटमध्ये आपल्याला ब्रॉड आणि नॉच्ड पी वेव्ह दिसते. आणि ब्रॉड म्हणजेच किती, 3 स्मॉल बॉक्सेसपेक्षा जास्त लॉंग पी वेव्ह दिसते आपल्याला. हे का होतं आहे, कारण लेफ्ट एट्रिया वाढलं आहे, साईज वाढली आहे, त्यामुळे त्याला डिपोलराइज व्हायला टाईम जास्त लागतो आहे आणि एक्स ॲक्सिसवर टाईम असतो. सो टाईम जास्त लागतो, त्यामुळे आपल्याला ब्रॉड पी वेव्ह दिसते. आणि हे जे आपण म्हणतोय लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंट, आता लेफ्ट एट्रिया एनलार्ज का होतं, जर मायट्रल स्टेनॉसिस झालं, जर ब्लॉक झालं तर त्यात प्रेशर पडून त्याची साईज वाढणार, किंवा जर मायट्रल रिगजिटेशन झालं, लिकेज झालं, त्यामुळे पण लेफ्ट एट्रियाची साईज वाढणार. सो मायट्रल वॉलमध्ये लिकेज झालं किंवा ब्लॉकेज झालं, यामुळे लेफ्ट एट्रियाची साईज वाढणार. आणि लेफ्ट एट्रियाची साईज जर वाढली तर त्याला करंट पण जास्त लागणार, टाईम पण जास्त लागणार. यामुळे जो आपला पी वेव्हचा सेकंड हाफ आहे तो जरा उंच होणार आणि लांब होणार, त्यामुळे आपल्याला ब्रॉड आणि नॉच्ड पी वेव्ह दिसते. सो लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंटमध्ये ब्रॉड आणि नॉच्ड पी वेव्ह, आणि राईट एट्रियल एनलार्जमेंटमध्ये आपल्याला दिसते टॉल आणि पीक्ड पी वेव्ह. आता इथे सगळ्यात पहिले एक गोष्ट बघा, इथे आपण कोणती लीड बघतोय, इथे आपण लीड 2 बघतोय. सो पी वेव्ह चेक करण्यासाठी नेहमी लीड 2 बघायची. आता फर्स्ट केसमध्ये आपल्याला टॉल आणि पीक पी वेव्ह दिसते, दॅट इज पी पल्मोनेल. आणि पी पल्मोनेल दिसतंय म्हणजेच काय, ह्या पेशंटला राईट एट्रियल एनलार्जमेंट आहे. सेकंड केसमध्ये आपल्याला ब्रॉड आणि नॉच्ड पी वेव्ह दिसते, दॅट इज पी मायट्रेल, आणि ह्या पेशंटला आहे लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंट. सो हे झालं आपलं एट्रियल एनलार्जमेंट. आता आपण बघूया व्हेंट्रिक्युलर एनलार्जमेंट. व्हेंट्रिक्युलर एनलार्जमेंटमध्ये आपण पहिलं बघूया लेफ्ट व्हेंट्रिक्युलर एनलार्जमेंट. आता इथे व्हेंट्रिकल्समध्ये एनलार्जमेंट होतीये, म्हणजेच काय की व्हेंट्रिकल्सची हायपरट्रॉफी होतीये, आणि या व्हेंट्रिकल्सची हायपरट्रॉफी बघण्यासाठी आपण चेस्ट लीड्स रेफर करतो. मग अशी आपण पी वेव्हसाठी आपण लीड 2 रेफर करत होतो, दॅट इज आपण आपले जे लिम्ब लीड्स आहेत ते बघत होतो. पण इथे जेव्हा आपल्याला व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी बघायची तेव्हा आपण चेस्ट लीड्स रेफर करतो. सो आपले जे V1 to V6 आहेत ते आपल्याला व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी सांगायला हेल्प करतात. तर आता इथे पहिला आपण बघूया लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. आता हे बघा, जर लेफ्ट व्हेंट्रिकलची साईज वाढली आहे, तिथला मसल मास वाढला आहे, सो तिकडे करंट जास्त जाणार. करंट जास्त गेल्यामुळे लेफ्ट साईडचे जे लीड्स आहेत ना त्यांच्यात आपल्याला टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसणार. बेरस आता करंट सगळ्या लेफ्ट साईडला डेव्हिएट झाला आहे, सो राईट साईडला करंट जातो आहे का, नाही, राईट साईडच्या अपोजिट डिरेक्शनला करंट जातो आहे. त्यामुळे जे आपले राईट साईडचे लीड्स आहेत त्यांच्यात आपल्याला निगेटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतो. सो आपल्या इथे फंडा काय, जे आपले V1 आणि V2 आहेत हे राईट साईडचे चेस्ट लीड्स आहेत, जे V3 आणि V4 आहेत हे सेप्टमचे चेस्ट लीड्स आहेत, आणि जे V5 आणि V6 आहेत ते लेफ्ट साईडचे चेस्ट लीड्स आहेत. सो आता ज्या साईडची हायपरट्रॉफी झाली आहे त्या साईडच्या चेस्ट लीड्समध्ये आपल्याला टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसणार. सो इथे आपण सांगतो की लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी झाली आहे. सो आपले लेफ्ट साईडचे जे लीड्स आहेत, म्हणजेच कोणते लीड्स, जे आपले V5 आणि V6 चेस्ट लीड्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला एकदम टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसणार. आणि तो एवढा टॉल असतो की पार तो वरच्या वेव्हमध्ये घुसतो, ते एकमेकांना टोचतात एवढे टॉल होतात. आणि जेवढे टॉल तुमचे V5 आणि V6ची QRS कॉम्प्लेक्स जात आहेत ना
तेवढंच डीप आणि इन्व्हर्टेड तुमच्या V1 आणि V2चे QRS कॉम्प्लेक्स जातात. कारण सगळा करंट लेफ्ट साईडला चालला आहे. सो राईट साईडमध्ये ऑब्व्हियसली निगेटिव्ह डिफ्लेक्शन दिसणार आहे आपल्याला. सो राईट साईडचे चेस्ट लीड्स कोणते आहेत आपले V1 आणि V2. सो जे आपले V5 आणि V6चे चेस्ट लीड्स आहेत त्यांच्यामध्ये एकदम टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसतात. पण जे V1 आणि V2 आहे त्यात एकदम डीप इन्व्हर्टेड निगेटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतो आपल्याला. एवढं निगेटिव्ह एवढं ते डीप असतं की ते खालच्या लीड्समध्ये जातं, खालच्या लीड्सच्या वेव्समध्ये जाऊन टोचतं. आता हे जे आपण म्हणतो की खूपच टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसतो किंवा खूपच जास्त डीप QRS कॉम्प्लेक्स दिसतो, हे का होतं आहे? आता LVHमध्ये लेफ्ट वेंट्रिकलची मसल मास वाढत आहे. मसल मास वाढल्यामुळे करंट जास्त जाणार, करंट जास्त जाते त्यामुळे व्होल्टेज वाढणार आणि जर व्होल्टेज वाढलं तर तुमच्या वेव्सची हाईट वाढणार. त्यामुळेच आपल्याला एक्स्ट्रा टॉल QRS दिसतो V5 V6मध्ये आणि एक्स्ट्रा डीप QRS दिसतो V1 V2मध्ये. आता आपण एक्स्ट्रा टॉल एक्स्ट्रा डीप हे म्हटलं, पण आता ते एक्स्ट्रा झालं आहे हे आपण कशा बेसिसवर सांगणार? त्यासाठी यू हॅव टू फोकस ऑन एक लेफ्ट साईडची लीड आणि एक राईट साईडची लीड. राईट साईडची आपण V2 रेफर करूया आणि लेफ्ट साईडची आपण V5 रेफर करूया. सो जी V2 आहे त्यात तुम्ही बघायचं की S वेव्ह तुमची किती डीप आहे, किती डीप आहे ते मोजायचं, किती स्मॉल बॉक्सेस डीप आहे ते मोजायचं. तसंच जे तुमचं V5 आहे त्यात तुमची R वेव्ह किती टॉल आहे, त्या R वेव्हची हाईट किती आहे ते स्मॉल बॉक्सेस मोजायचं आणि मग ह्या दोन्हीचं ॲडिशन करायचं. तुम्ही V2मध्ये डेप्थ किती आहे ते मोजलं आणि V5मध्ये किती हाईट आहे ते मोजलं आणि ह्याचं ॲडिशन केल्यावर इफ इट इज मोर दॅन 35 स्मॉल बॉक्सेस किंवा इट इज मोर दॅन 7 बिग बॉक्सेस तर मग ते झालं LVH. मग त्या पेशंटला कन्फर्म लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आहे. सो आपण काय बघणार हे तर आपण बघितलं. आता ECG बघितलं इथलं आपल्याला कळते की QRS कॉम्प्लेक्स एवढा टॉल झाला आहे की तो वरचा म्हणजे जो V5वाला QRS आहे तो V4वाल्या लीडमध्ये जाऊन घुसला आहे आणि तसंच जे V6चा QRS आहे तो वरच्या V5च्या वेव्सला जाऊन टोचतो आहे. एवढं टॉलनेस तर आपल्याला स्पष्ट दिसतं आहे, पण ते तरी पण एक वेळेस कन्फर्म करण्यासाठी कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं? V2मधली डेप्थ कॅल्क्युलेट करायची, किती स्मॉल बॉक्सेस डीप आहे, तसंच V5मध्ये किती स्मॉल बॉक्सेस टॉल आहे. सो ह्या दोन्हीचं टोटल केल्यावर इफ इट इज मोर दॅन 35 स्मॉल बॉक्सेस म्हणजेच इफ इट इज मोर दॅन 7 बिग बॉक्सेस तर मग या पेशंटला कन्फर्म लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आहे. ऑल्सो हे जे LVHचे पेशंट असतात त्यांच्यात जर तुम्ही लीड 1 बघितली आणि AVL बघितलं तर आपल्याला T वेव्ह इन्व्हर्जन दिसतं. ह्यालाच आपण म्हणतो LVH विथ स्ट्रेन. LVH विथ स्ट्रेन कधी दिसणार आपल्याला? जर लीड आता हे तर आहेच, हे जे टॉलनेस डीपनेस हे तर आहेच, त्यासोबतच तुम्हाला T वेव्ह इन्व्हर्जन दिसते इन लीड 1 आणि AVL. लीड 1 आणि AVL म्हणजेच काय की तुमचे लेफ्ट साईडचे लॅटरल वॉलच्या रिलेटेड लीड्स होते. आता आपल्या लॅटरल वॉलच्या रिलेटेड कोणते लीड्स असतात? लीड 1 आणि AVL आणि V5 V6 असतं, पण ते आत्ता साईडला ठेवूया. इथे काय सांगितलं? लीड 1 आणि AVL ह्यांच्यात जर आपल्याला इन्व्हर्टेड T वेव्ह दिसली म्हणजेच हे झालं LVH विथ स्ट्रेन. LVH कसं ओळखायचं हे कळलं आहे. त्यासोबतच जर लीड 1 आणि AVLमध्ये तुम्हाला इन्व्हर्टेड T वेव्ह दिसते मग हे झालं तुमचं LVH विथ स्ट्रेन. मग आता हे आपण मगाशीच सांगितलं आहे की आपलं जे V1 आणि V2 आहे हे आपले राईट साईड चेस्ट लीड्स असतात. V3 आणि V4 सेप्टमचे चेस्ट लीड्स असतात. V5 आणि V6 हे लेफ्ट साईडचे चेस्ट लीड्स असतात. सो जर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी असेल तर म्हणजे आपले लेफ्ट साईडचे चेस्ट लीड्स आहेत म्हणजेच V5 आणि V6 आहेत ह्यांच्यामध्ये आपल्याला टॉल पॉझिटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतो. आणि जर राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी झाली तर मग राईट साईडचे कोणते लीड्स आहेत आपले V1 आणि V2 ह्यांच्यामध्ये आपल्याला टॉल पॉझिटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसणार. सो एवढंच लक्षात ठेवायचं आहे. LVHमध्ये V5 V6मध्ये टॉल QRS दिसणार, RVHमध्ये V1 V2मध्ये टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसणार. आता नॉर्मली कसं असतं जे आपलं V1 आणि V2 आहे हे राईट साईडचे असतात, राईट साईडचे चेस्ट लीड्स आहेत आणि करंट जात असतो लेफ्ट साईडला, त्यामुळे V1 आणि V2मध्ये निगेटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतो. सो V1 अँड V2 आर प्रिडॉमिनंटली नेगेटिव्ह.
तसंच जे आपलं V3 आणि V4 आहे हे सेप्टमला असतात, सेंटरला असतात, त्यामुळे इक्विफिजिक असतात, म्हणजे अर्धे पॉझिटिव्ह अर्धे निगेटिव्ह QRS कॉम्प्लेक्स असतात. तसंच जे आपलं V5 आणि V6 आहे हे लेफ्टला असतं, सो हे करंटच्याच दिशेने असतात, त्यामुळे ह्यांच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतो. सो V5 अँड V6 आर प्रीडॉमिनंटली पॉझिटिव्ह. सो यात लक्षात काय ठेवायचं, V1 आणि V2 जे आहे हे नॉर्मल केसमध्ये कंपल्सरी तुम्हाला इन्व्हर्टेड निगेटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसणार आहे. तसंच V3 आणि V4मध्ये कंपल्सरी तुम्हाला इक्विफिजिक QRS कॉम्प्लेक्स दिसणार आहे आणि V5 आणि V6मध्ये कंपल्सरी पॉझिटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतो. सो V1 आणि V2मध्ये नॉर्मल केसमध्ये तुम्हाला निगेटिव्ह QRS दिसणार आहे. V3 V4मध्ये कंपल्सरी इक्विफिजिक QRS दिसणार आहे आणि V5 V6मध्ये कंपल्सरी पॉझिटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसणार आहे. मग आता नेक्स्ट येतं राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. आता जर राईट व्हेंट्रिकलमध्ये हायपरट्रॉफी झाली आहे, म्हणजे राईट व्हेंट्रिकलचा जर मसल मास वाढला आहे तर मग तिकडे करंट जास्त लागणार. जर करंट वाढला आहे त्या साईडचा मग व्होल्टेज वाढणार, त्यामुळे आपले जे राईट साईडचे चेस्टलिड्स आहेत त्यांच्यात आपल्याला जर व्होल्टेज वाढला तर टॉल QRS दिसणार. सो त्यामुळे जेव्हा राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी होती तेव्हा आपल्या V1 आणि V2मध्ये टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसतात. आता नॉर्मली काय असतं आपण पाहिलं, नॉर्मली V1 आणि V2मध्ये निगेटिव्ह QRS असतो, पण जर RVH झालं तर दोन्हीमध्ये पण V1मध्ये पण V2मध्ये पण करंट वाढल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह आणि टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसतो. सो हे लक्षात ठेवायचं, V1 आणि V2 हे नॉर्मली ह्यांच्यात आपल्याला निगेटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतो, पण RVHच्या केसमध्ये आपल्याला V1 आणि V2मध्ये टॉल आणि पॉझिटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतो. ऑल्सो जसं मगाशी आपण बघितलं LVH विथ स्ट्रेन, तसंच इथे पण आपल्याला दिसतं RVH विथ स्ट्रेन. जर RVH विथ स्ट्रेन असेल तर आपले जे इन्फिरियर साईडचे जे लीड्स आहेत, म्हणजेच आपले लीड 2, लीड 3 आणि AVF ह्यांच्यामध्ये आपल्याला इन्व्हर्टेड T वेव्ह दिसते. आता मगाशी LVHच्या केसमध्ये आपले लॅटरल साईडचे लीड्स इन्व्हॉल्व्ड होते, RVHच्या केसमध्ये आपण इन्फिरियर साईडचे लीड्समध्ये बघतो. सो RVHच्या केसमध्ये जर आपल्याला टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसतोय V1 आणि V2मध्ये, प्लस लीड 2, लीड 3 आणि AVFमध्ये आपल्याला जर इन्व्हर्टेड T वेव्ह दिसते तर हे झालं RVH विथ स्ट्रेन. सो RVH विथ स्ट्रेन म्हणजेच काय की RVHची साईन तर तुम्हाला दिसते, तुम्हाला टॉल QRS दिसतोय V1 V2मध्ये, त्यासोबतच जर तुम्हाला इन्व्हर्टेड T वेव्ह दिसते इन लीड 2, लीड 3, AVF तर ते झालं RVH विथ स्ट्रेन. सो एनलार्जमेंट आणि हायपरट्रॉफी कळली आहे. पहिलं होतं आपलं राईट एट्रियल एनलार्जमेंट. ह्याच्यामध्ये आपल्याला P पल्मोनल दिसत होतं, म्हणजेच टॉल आणि पीक्ड P वेव्ह दिसत होती आणि हे आपण बघायचं असतं लीड 2मध्ये. मग सेकंड होतं लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंट. यामध्ये आपल्याला P मायट्रियल दिसत होतं, म्हणजेच ब्रॉड आणि नॉच्ड P वेव्ह दिसत होती. मग येतं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. या केसमध्ये आपल्याला V5 आणि V6मध्ये एकदम टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसतो आणि V1 आणि V2मध्ये एकदम डीप QRS कॉम्प्लेक्स दिसतो. आणि हे जे आपण म्हणतोय की V2मध्ये एकदम डीप QRS कॉम्प्लेक्स जातो आहे, V5मध्ये एकदम टॉल QRS कॉम्प्लेक्स जातो आहे, ह्याची हाईट मोजायची. V2 किती डीप आहे मोजायचं, V5ची हाईट किती आहे मोजायचं आणि ह्याचा टोटल केला तर इफ इट इज मोर दॅन 35 स्मॉल बॉक्सेस तर या पेशंटला कन्फर्म LVH आहे. आणि यासोबतच जर आपल्याला लीड 1 आणि AVLमध्ये इन्व्हर्टेड T वेव्ह दिसते तर हे झालं LVH विथ स्ट्रेन. मग तसंच RVHमध्ये जर आपल्याला V1 आणि V2मध्ये टॉल पॉझिटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसते तर हे झालं RVH. आणि यासोबतच जर आपल्याला लीड 2, लीड 3 आणि AVFमध्ये इन्व्हर्टेड T वेव्ह दिसते तर हे झालं RVH विथ स्ट्रेन.